तर संजय गायकवाड समितीचे अध्यक्ष आहेत असं वडेट्टीवार यांनी म्हटलंय। कंत्राटदार बदलता आला असता असं देखील वडेट्टीवार म्हणाले। कंत्राटदार का बदलला नाही, कुणाच्या मर्जीनं कंत्राटदार आहे असा सवालही वडेट्टीवारांनी विचारला। कॅन्टीनबाबत लोकांच्या तक्रारी आहेतच असंही वडेट्टीवार म्हणाले। कोणालाही हातात घेणार येणार नाही। ते त्या समितीचे अध्यक्ष आहेत। समितीचे अध्यक्ष असून त्यांच्याकडे पूर्ण अधिकार आहे। त्या अधिकाराचा वापर करून निकृष्ट जेवण मिळत असेल तर सुधारण्यासाठी ती समिती आहे। कंत्राटदार बदलता आला असता निकृष्ट जेवण तिथे मिळतो, अनेकांच्या तक्रारी आहेत। मग यांना अध्यक्ष कशासाठी केलंय? संजयला तुला तेच दुरुस्त करायसाठीच केलं ना अध्यक्ष। ते न करता कायदा हातात घेणं म्हणजे ही मला वाटतं की सत्तेचा दुरुपयोग आहे, सत्तेची मस्ती आहे। कोणता कॉन्ट्रॅक्टर जो नेहमी अनेक वर्षापासून आहे तिथे, तो कॉन्ट्रॅक्टर का बदलला नाही? इथल्या जेवणाच्या बाबतीत आमच्या सुद्धा बऱ्याच तक्रारी झाल्या, परंतु अशा पद्धतीनं हात उचलणं कर्मचाऱ्यावर हे काय यापूर्वी कधी घडलं नव्हतं। पण तरी सुद्धा मी आमदार गायकवाड साहेबांशी बोलतो आणि आवश्यकता पडली तर हे आमदार निवासचं कॅन्टीन, हे आहार व्यवस्थापन समिती जी आहे विधिमंडळाची, त्या आहार व्यवस्थापन समितीच्या नियंत्रणामध्ये आहे। आहार व्यवस्थापन समितीचे समिती प्रमुखांच्याशी सुद्धा आम्ही बोलू आणि निश्चितपणे यातनं खाद्यपदार्थाचा दर्जा कसा सुधारला जाईल आमदार निवासांमधला, या बाबतीत सुद्धा आहार समितीच्या मान्य समिती प्रमुखांबरोबर चर्चा करून आम्ही मार्ग काढू। निकृष्ट दर्जाचं अन्न दिलं असेल, अर्थातच आमदार साहेब म्हणतायत ते उगीच काही त्यांचा असं करणार नाही याचा मला ठाम विश्वास आहे। परंतु अशा पद्धतीनं जर का निकृष्ट अन्न दिलं जात असेल कोणालाही तर त्याच्यावर गुन्हा दाखल झालाच पाहिजे। परंतु त्याचबरोबर मी हे म्हणेन की आमदार साहेब, तुम्हाला माहिती आहे की त्यांचा स्वभाव तडक फडक आहे आणि त्यांच्या रागावर कदाचित त्यांचं नियंत्रण राहिलं नाही, परंतु खरा दोषी कोण आहे त्याला चोप दिला।